तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आलेलो आहे आपल्या कपाशीच्या वावरामध्ये. ही आपली कपाशी आहे आणि मी कपाशी लावली होती 10 जूनच्या आसपास. आणि आज तारीख आहे 1 जुलै तारीख आहे. कपाशी लावून पूर्ण 20 दिवस झाले आणि 20 दिवसानंतर ही कपाशी अशी एवढी वाढलेली आहे आणि याच्यात गवत हे थोड्या प्रमाणात उगलेलं आहे. आणि आज मी याला खुरपून घेणार आहे. तुम्हाला म्हटलं एकदा खुरपायच्या आधी दाखवून खुरपल्यानंतर एकदा दाखवू आपण. तुम्हाला थोडं गवत दाखवतो मी, थांबा. तर हे पहा मित्रांनो, ही कपाशी अशी आहे आणि याच्यात गवत म्हणजे थोड्या प्रमाणात येऊ, काही कुठं मुडं थोडंफार गवत आहे, लई नाही. असं सगळ्या ह्याच्यात थोडंफार गवत आहे, अख्खी असं लई गवत नाही. 20 दिवसाची फक्त, हे फक्त आणि फक्त 20 दिवसाची, बरोबर 20 दिवसात एवढी हाईट झालेली. आपली कपाशी ना पूर्ण 20 दिवसात एवढी हाईट झालेली आहे. आणि मी पूर्णपणे म्हणजे पाणी वगैरे दिलं नव्हतं लावल्यावर. जे काही उगली ती पावसाच्या पाण्यावर उगली. पाऊस जेवढा येईल तेवढा पावसाच्या पाण्यावरच उगलेली आत्तापर्यंत. तरी पाऊस दिला, एक पण पाणी मी दिलेलं नाही आहे. पूर्णपणे पावसावरच नॅचरल जशी उगती तशीच उगलेली आहे. आणि आज त्याला खुरपण वगैरे घेणार. आणि म्हणजे आत्ता हा दुसरा डप्पा, खुरपणी वगैरे गवत वगैरे काढणं हा दुसरा डप्पा. त्याच्यानंतर एक स्प्रे मारीन आणि मग नंतर खत वगैरे टाकून याला परत एकदा हा मध्ये असं सरी वगैरे पाडून घेईन. मी मेहनत वगैरे करण्याची. आणि पूर्णपणे चांगली उगलेली कपाशी, एकदम व्यवस्थित दाट लावली होती मी. बरेच जण म्हटले लई दाट झाली, पण मी स्वतः दाट लावली. म्हटलं दाट लावलेली बरी, काय होतं काय नाही, नवीन ट्राय करून बघू. झालं तर आपलंच आहे, नाही झालं सक्सेस तर आपलंच आहे. हा दुसरा डप्पा. पुढलं काय माहिती सांगून तुम्हाला मी परत. हे बघा, गवत तुकं थोड्याफार प्रमाणात आहे, लई काही गवत नाही, एवढंच आहे. आणि मस्त आहे. तिकडल्या साईडला पण आहे, भरपूर आहे. इथून तर तिथपर्यंत चांगली भरपूर सगळी कपाशीची. तर मित्रांनो, आपल्या आता कपाशीची पूर्णपणे खुरपणी वगैरे सर्व काही झालेली आहे. आता कपाशीमध्ये काहीच गवत नाही आणि पूर्णपणे एकदम क्लिअर स्वच्छ अशी दिसू राहिली. तुम्हाला मी दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, काहीच एवढं गवत नाही. हे दिसतंय ते काढून टाकलेलं गवत आहे. पलीकडं बाकी कुठंच काही गवत वगैरे काही नाही आहे. तिकडल्या बाजूला कपाशी तिकडं पण काढलेलं आहे आणि हे पण सर्व असं गवत काढलेलं आहे. तर हे पहा, त्याच्यानं मुंग आहे. तर हे पहा कपाशी. तर मित्रांनो, आत्ता कपाशीतलं गवत वगैरे झालेलं आहे काढून. आता पुढचा टप्पा म्हणजे कपाशीला खत वगैरे टाकणं आणि थोडं याच्यामध्ये माती वगैरे लावायचं, याला काम आहे पुढचं. हा पहिला दुसरा टप्पा असतो. पहिला टप्पा म्हणजे कपाशी लावणे, दुसरा टप्पा म्हणजे त्याची निगा राखणे, गवत वगैरे काढणे, आणि तिसरा टप्पा खत वगैरे टाकणे. परत त्याला ट्रॅक्टरची किंवा बैलांनी माती वगैरे मेहनतीने टाटकी करून माती वगैरे लावणे. आता तुम्हाला असेच अपडेट देत राहीन. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ इथं संपतो. धन्यवाद.